अलीकडच्या काळात तरुणांमध्ये व्यायामाची सवय कमी होत चालली आहे. तसंच चालणं किंवा सायकलिंग करणं दुर्मिळ झालंय. अशा काळात कोल्हापुरातील काही ज्येष्ठांनी मात्र तरुणांना लाजवेल अशी शरीरयष्टी कमावली आहे. 60 नंतर किंवा 70 नंतरही कोल्हापुरातील काही ज्येष्ठांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन हम भी है जोश में हे दाखवून दिलंय. अशा अवलियांपैकी एक म्हणजे कोल्हापूरचे अरुण सावंत. गेल्या अनेक वर्षापासून उत्तम सायकलपटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुण सावंत यांनी 71व्या वर्षीही अनेक सायकल परिक्रमा सुरू ठेवल्या आहेत. आपल्या 3 सहकाऱ्यांसह नुकताच त्यांनी पंढरपूर ते पंजाबमधील घुमान हा 2700 किलोमीटर अंतराचा सायकल प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. या प्रवासात सामाजिक सलोखा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश सावंत यांनी दिलाय. कोल्हापूरच्या अरुण सावंत यांनी वाढतं वय हा फक्त एक नंबर असल्याचा संदेश आपल्या कृतीतून दिलाय. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून रोज काही किलोमीटरचा सायकल सराव करणारे अरुण सावंत आज वयाच्या 71रीतही फिट अँड फाईन आहेत. सामाजिक सलोखा आणि ऐक्य जोपासण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेले अरुण सावंत पानपट्टी धारक असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. त्यांनी 4 मित्रांना घेऊन पंढरपूर ते पंजाबमधील घुमान हा 2700 किलोमीटरचा सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत अरुण सावंत यांच्यासह 64 वर्षीय राजेंद्र पंदारे, 64 वर्षीय दीपक गायकवाड आणि 68 वर्षीय संजय पाटील या तिघांनी पंढरपूरहून या उपक्रमाला सुरुवात केली. संत नामदेव महाराज की जय अशा जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात रोज सुमारे 100 ते 110 किलोमीटर सायकल प्रवास करून 23 दिवसांमध्ये पंढरपुरातून हे चौघे पंजाबमधील घुमानमध्ये पोहोचले. तिथं श्री नामदेव दरबार कमिटीच्या वतीनं या सायकल स्वारांचं पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं. रस्ते, हवामान यांच्या अनेक अडचणींवर मात करत सामाजिक सलोख्याचा आणि अध्यात्म रक्षणाचा संदेश देत ही सायकल रॅली 14 ज्येष्ठांनी पूर्ण केली. खरं तर हा प्रवास आमच्या शारीरिक क्षमतेचा कसोटी पाहणारा होता आणि आम्ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं तो पार केला. या वारीमुळं माझ्यामध्ये स्वतःमध्ये आपण आज 71व्या वर्षीसुद्धा एवढं मोठं धाडस करू शकतो, एवढा मोठा प्रवास करू शकतो याबद्दल एक आत्मविश्वास निर्माण झाला. आणि माझी सर्व तरुण आणि आबालवृद्धांनाही विनंती आहे की आपण प्रत्येकानं या वारीमध्ये सहभाग घेऊन असाच धाडस करावं आणि आपल्या शरीरामध्ये की आपल्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करावा. ही सायकल मोहीम यशस्वी करून परतलेल्या चौघांचं कोल्हापुरात मावळा ग्रुपच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. अलीकडच्या काळात सायकल चालवायला नकार देणाऱ्या किंवा नाक मुरडणाऱ्या युवा पिढीला प्रदूषणमुक्त आणि इंधन फ्री वाहन म्हणून सायकलचा वापर गरजेचा असल्याचा धडा अरुण सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घालून दिलाय यात शंका नाही.